कशी बी दिसते काय तुझ्या रूपाची शोभा माझी रामबा ग जीवाची लड ओ खित बसली इकडे आहे का पूनम पूनम कशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा आता रामबा ग काय केलं जेवायला केली डाळ बोलो तुला मटणाला पैसे दिले होते की त्या त्या म्हणल्या दुकान बंद आहे रंबाचं गाणं म्हणावं असतं डाळ खायचं आता डाळ बी जा मटण आणलं असं कर जा जा तुम्ही विचारा नाही म्हणले ते दुकान कसं असं बंद असतंय अगं चेष्टा करू नको जा गाणं बिणं म्हणलोय म्हणून नको असलं जा कर जा मटण तुमच्या आईला म्हणलं आणा तर म्हणल्या दुकान बंद आहे कसं असतं दुकान बंद आहे इडी बिडी झालीच का ही बिडी तू बिडी जा मटण बिटण केलं असं आणली तरी चाकर म्हणल्या दुकान बंद आहे केली म्हणून डाळ तुला पैसे देऊन गेलो होतो की त्यांना पैसे दिला तर नाही म्हणल्या दुकान बंद आहे दुकान आज नसतंय बंद काय इडी बिडी झालीच काय माहित विचारा का तुम्हीच डाळ केली या अगं खरंच रे कामावरून कष्ट बिष्ट करून यायचं आणि तसलं डाळ खायची आता खरंच जा मटण बिटन कर जा मटण म्हणल्या दुकान बंद आहे जा तुम्ही विचारा घरात कोण नव्हतं का सांगायला तिला चिकटीला सांगितलंय कोण नव्हतं का घरात असत्या दादा ही सगळी बसलेली ते गेलत प्यायला कोण तुमचा दादा दादा पेत नाहीत त्यांची कसली गावात इज्जत आहे सांगती कोण नव्हतं घरात कोण होत घरात जा अंडी तरी कर जा घेऊन ये अंडी काय नाही होत एक दिवस डाळ खाल्ल्यावर काय मरत नाही आपण तुला पैसे दिले होते की तुमची आई तर म्हणली दुकान बंद आहे म्हणून केली डाळ कसं असं दुकान नसतंय बंद जा घेऊन ये केली डाळ खाऊ आजच्या दिवस का खाऊ पैसे दिले होते तुला मटण आणायला काय फेकून द्यायचंय काय मग कशाला तू मटण आणलं नाही का मटण आणलं नाही विचार ती डाळ वेळ फेकून आणि जा मटण घेऊन ये जा तुम्हीच मी जाऊ हो साके डोक्याची नका भाजी दिवसभर काम बिम करतोय असलं आता जा तुमच्या आईला बोलवा ना आणा आई तर म्हणली नव्हतं मला सांगितलं बिगितलं तुला इकडचं गाळ तुला ठप्पीने टाकतो बघ एक ठोका बरोबर तिला बोलव की तुम्ही बोलव की असलो मला टोकला काम बिम करून आलोय किती दिवस काम केलं माहितीये का तुला कसलं 8 दिवस काम केलंय तर आता पगार आलाय मटण खाऊ वाटलं तर असलं केलंय बोलव तिला त्या इकडे आते काय ग का सगळीतला काही येडीच आहे ती काहीला का काय ग बस का जातो लय तुझं मोठं काम आहे काय एक दिवस डाळ खाल्ल्यावर काय होतं काय नाही मटणाला हिनं सांगितलं होतं का तुला नाही बाबा सांगितलं बघितलं का आता कहली का नाही सकाळी सांगितलंय की कोणी सांगितलंय बघायला का तुम्ही बाईक कसली खोटं बोलती मी म्हणली तुला सांगितलंय मला कशाला सांगायची तिने बघत बसलेलं मी तिथल्या रूम मध्ये खरंच नाही सांगितलं अजिबात नाही मला सांगितलं काय सुद्धा तिने ती बघत बसले रूम मध्ये तुला विचार येत नाही वय मटण बिटन आणायचंय का नाही मी नाही विचारलंय मला काय माहिती पीस झालंय म्हणून मी म्हणलं पुन्हा मटण आणायचंय का तर ती म्हणली नाही आणायचं आणाय गेले तर ह्यांनी मी आणाय गेलतो का मला काय माहिती तिने म्हणली मला वाटलं आज रविवार आहे म्हणून सुट्टी असेल आणि रविवारचं उलट मटण खातात की काय तुला माहिती नाही काय मला काय माहित आहे आम्ही समजा तिकडे जाऊन बसले तर शेजारच्या बाईचं मटण आणलं तू काय काम दिसत काय गावाचं मटण आणून देत आपल्या घरातलं मटण आणायचं सांगा पाहिजे ना मटण आण बिटण आण म्हणून जरा ही म्हणली सांगितलंय काय यार तुझी बाई काय म्हणती सांगितलंय सकाळी तुमच्या ध्यानात नसेल सांगितलंय थांबा घरात कोण कोण होतं का तुझा बाप मी तुकिया तिचा भाऊ आणि ही काय म्हणती ही काय म्हणली मला घरात कोणच नव्हतं म्हणून सांगायचं आलं नाही खरं आहे काही अरे ते आलीच नाही विचार माझं जर खोटं वाटत असलं हिला कुणाला विचारलं कुणालाच नाही विचारलेलं
काय म्हणते तू म्हणली नाही पुन्हा सगळ्यांना विचारून बसले. विचारलंय सगळ्याला. सगळ्याला विचारले का मला लई राग येतोय आय. मग मी काय करू? विचारताना होत्या का या घरात? करत नव्हतीस काय तू? आता आपल्याला डोकं आपटून घ्यावं लागते पुढे. आपल्या डोकं आपण घ्यायला लागते. जाते बाबा मी. बघा तुम्ही दोघ जण काय असेल ती जाते मी. म्हातारे थांबके. ए जा. तुझ्या बी नुसतं खोटं बोलल्याशिवाय काही नाही येत ना. ए जा अंडी तरी घेऊन ये. जा की तुम्ही आणा, तुम्हाला खायचंय. मी जाऊ काय? तुला पापड टाकीन. उठ. मटण बिटन आणायचंय. काय रे बा एवढे दिवस काम करायचं. जा की आता उठ. मसाला बिसाला कर. करायचंय बाजार बी आणा येताना. बाजार आणायचा आता. नाही मला लागते ना आणते घेऊन